तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। तर आज आलो आहोत आम्ही गावी म्हणजे माझ्या सासरी। तर आजचा व्हिडिओ हा गावाकडनं असणार आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। आणि आताच पोहोचलोय आम्ही घरी आणि मी लागते जेवणाच्या तयारीला। आणि आता मी लागणार आहे दुपारच्या जेवणाच्या तयारीला। दुपारच्या जेवणासाठी इथे बघितलं तर यांनी कोळंबी आणलेली आहे आणि सुरमई घेतलेली आंबाडी नाक्यावरनं। जवळजवळ अर्धा किलो कोळंबी आहे आणि 2 किलो सुरमई आहे। तर आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा आणि मच्छी फ्राय म्हणजे सुरमई फ्राय कशी करते ते दाखवणार आहे। सगळ्यात आधी कोळंबी साफ करून घेते मी। तर बघा, कोळंबी साफ करण्यासाठी हा मधला धागा काढणं अगदी गरजेचं आहे। तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या 2-3 पद्धती, तर त्यामधली ही पद्धत एकदम मला सोपी वाटते। सुरीने अगदी मधोमध असा काप देऊन घ्यायचा आणि इझिली पूर्ण धागा निघून जातो। तर याच पद्धतीने मी असं बघा सुरीच्या मदतीने कोळंबीला अगदी मागची बाजू आहे पाठीचा भाग, त्या म्हणजे जो मागचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने काप देऊन घेते आणि मधनं हा धागा काढून घेते। याच पद्धतीने सगळी कोळंबी मी काढून घेतलेली आहे आणि सुरमई साफ करून घेणार आहे। आणि इथे सुरमईसुद्धा साफ करून त्याला अशा पद्धतीने बघितलं तर मीठ मसाला लावून घ्यायचा आहे। आता सुरमई भरपूर आहे त्यामुळे बघितलं तर इथे मी 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा हळद घातल्यानंतर जवळजवळ 3 चमचे इथे मी लाल मसाला घातलेला आहे। हा मसाला आम्ही घरी बनवलेला लाल मसाला आहे आणि 1 चमचा आम्ही गरम मसाला घातलेला आहे। आता यामध्ये मीठ घालून घेणार आहे। तर इथे बघा छोटा चमचा असल्यामुळे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यावर आता मी सुरमईला चिंच लावून घेणार आहे। बऱ्याच विभागामध्ये बघितलं तर मच्छीसाठी बघितलं आगळचा वापर किंवा कोकमचा वापर केला जातो किंवा लिंबू पिळला जातो, पण आमच्याकडे वाडा भिवंडी भागामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त मच्छीसाठी चिंच वापरली जाते। तर इथे मी चिंच भिजत घातलेली आहे आणि चिंच भिजत घालून बघितलं तर चिंच आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली। भरपूर मच्छी असल्यामुळे भरपूर चिंचेची पेस्ट घालते आहे। आणि आता बघा अशी चिंचेचा जो पेस्ट नाही करायची असेल मिक्सरला तर चांगली चिंच अशी कुस्करून घ्यायची। चिंचेचा जो रस निघतो तो आपल्याला मच्छीला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता। आणि हातानेच मी सगळा मच्छीला मसाला लावून घेणार आहे। हाताने असं चांगला मिक्स करून घेतल्यामुळे मच्छीला व्यवस्थित सगळीकडे मसाला लागतो। खालून वरच्या बाजूनी मी व्यवस्थित मसाला लावून घेतला। तुम्हाला हवं असेल तर मसाला तयार करून एका पीसला सुद्धा लावू शकता, पण त्यात बराच वेळ जातो। त्यामुळे मी अशा पद्धतीने संपूर्ण मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी मी बनवून घेणार आहे कोळंबी। तर कोळंबीसाठी मी हे असं डोक्याचा भाग आहे ना तो ठेवला आहे, टेस्टी लागतो तो। आणि बाकी साल काढून घेतलेला आहे, मधला धाकासुद्धा काढून घेतलेला आहे। आता याला हळद मसाला लावून घेतलेला आहे, थोडीशीच हळद आणि मसाला लावलेला आहे। आणि इथे बघा मी कोळंबीसाठी वाटण तयार केलेलं आहे। तिथे मी खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, अद्रक लसूण कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे तेल गरम केल्यावर तेलामध्ये टाकलेला लसूण आधी फोडणीला, मग कांदा टाकलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घातलेला आहे। आणि आता हे आपण तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला शिजल्यावरच मी वाटण घालणार आहे त्यामध्ये। तो तवा तापतो तोपर्यंत इथे भाजी बनवून घेते मी। आता जे वाटण बनवलेलं ते सगळं वाटण त्यामध्ये घालून घेते, त्यावर चांगलं परतून घेते। वाटण होतं तोपर्यंत या साईडला मी आता मच्छी फ्राय करून घेते। त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे आणि इथे मी मच्छीला लावायला रवा तांदळाची पिठी घेतलेली आहे, म्हणजे तांदळाचं पीठ आणि मसाला हळद आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे मच्छीला कोटिंग देण्यासाठी
मच्छीच्या आधी मला असं आवडतं, कधी कधीच करते, नेहमीच नाही. सालासकट लसूण घेते मी, थोडा आवाज माझा वेगळा येईल, सर्दी झाली तर. सालासकट लसूण घ्यायचा आणि मस्त थोडासा टेचायचा, थोडा थोडा तेलावर ठेचून घ्यायचा, तेलावर बोलते, थोडा लसूण ठेचून घ्यायचा आणि तेलावर टाकायचं. आपल्याला चांगलं तेल येऊन द्यायचं, जास्त पण तेल नाही टाकत मी. मस्त असं थोडासा आपला लसूण हे झाल्यावर बघा मस्त असं सुरमईला मसाला लावून घेतलेला आहे, तो असं छान असं कोटिंग देऊन घ्यायचं. मस्त सगळीकडनं द्यायची कोटिंग. आणि आता फ्राय करून घेऊया. मच्छी फ्रायला थोडं तेल जास्त टाकावं लागतं, चिकट मसाला. मस्त बारीक रवा घ्यायचा, बारीक रवा घेतला तर छान लागतो एकदम. सुजी घेतली ना का तर थोडं हे होतं. अशी सगळी मच्छी फ्राय करून घ्यायची मस्त अशी. तेल घालतो त्याच्यात थोडंसं. मच्छी फ्रायला जरा तेल भरपूर लागतं. गॅस फास्ट करते. आमच्या आंबाडीला ना एकदम मच्छी एकदम मस्त मिळते. ठाण्या वगैरेला कोण इकडनं जाणार असेल तरी मच्छी घेऊन जातात. आंबाडीला एकदम फ्रेश मच्छी मिळते. आंबाडीचा नाका आमचं फेमसच आहे मच्छीसाठी. एवढी सगळी मावेल का? मावावी लागेल. थोड्या लवकर मच्छी खातो. किती वाजले? आता अर्धा तास लागेल. मंद ज्योतीवर. मंद ज्योतीवर. नवऱ्याला म्हणजे मंद ज्योतीवर आवडते. अशी पानातली पण मस्त सुरमई लागते चुलीवर. बरी आहे का? मस्त वाटले, फ्रेश एकदम. किती किलो असेल? एक ते 1.5 किलोची असेल. 1 किलोच्या वरच असेल. वजन करायचं. किती किलो होती? वाट्यावर होती? इथे मच्छी वाट्यावर भेटते? मग सुरमई कितीला होती? 2 किलोचे असतं का रे? आहे ना, असेल 2 किलोची. अभी इसको जगह करना पड़ेगा. तिकडे आपला मसाला मस्त होत आहे. जास्त पण तेल नको म्हणून मी थोडं कमी तेल घातले. वाटणारच असं मस्त तेल सुटलं पाहिजे. रवा संपला. थोडा रवा घेते. संपत आला. एकच मच्छीला राहिला. चम्मच गिरा मिरा.
दाबून घ्यायची म्हणजे मस्त बसतो आणि एकदम बारीक रवा असेल तर मच्छी एकदम हा मच्छी फ्राय. वाटणाला मस्त तेल सुटलं आपलं आणि यामध्ये आता घालून घेणार आहे मी मसाला. मच्छी असल्यावर थोडं तिखटच आवडतं. 2 चमचे मसाला, हळद आणि थोडा गरम मसाला. आणि आता यामध्ये घालणार आहे मी मीठ. 1 चमचा थोडंसं टाकलं माझ्या अंदाजाने. मसाला चांगला परतून घ्यायचा मस्त. आपला मसाला मस्त छान झालेला. थोडंसं पाणी घालूया. पाणी घालताना नेहमी कोणती भाजी असो थोडं गरम पाणी घालायचं. मस्त गरम पाणी घालून घेतो. थोडा मसाला शिजवून घ्यायचा. कोलमीमध्ये हे पण छान लागतं वांग. थोडा शिजू दे मसाला आपला. आणि इकडे मच्छी पण होते तर मच्छी एकदम लहान गॅसवर मस्त उडवून द्यायची. ते बघा हलके मस्त आपली सुरमई गावायची ना. आता आपण यामध्ये घालून घेणार आहे कोळंबी. आज मी हे ठेवले डोक्याचा भाग. नॉर्मली कधी कधी ठेवत नाही पण आज ठेवलाय. मस्त लागतो चिकून घाल एकदम टेस्टी. अर्धा किलो कोळंबी आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. मच्छी पण होती आपली एका साईडला. कोळंबी शिजायला ठेवली आणि ताट ठेवणार आहे. त्यावर पाणी घालून जाते गरम करून थोडं. आणि आपली मच्छी पलटी करून झाली का मस्त कोटिंग आली. सुरमईला जरा तेल जास्त लागतं फ्रायला. याला मस्त लसूण लागलाय सगळा. करून घेतली. थोडंसं इथे मध्ये ना तेल कमी लागतं. तेल घालावं लागेल. नवऱ्याची डिमांड लहान गॅसवर मच्छी कर. त्याचं म्हणणं असं एकदम मंद ज्योतीवर केल्यावर एकदम टेस्टी लागतं. मंद ज्योतीवर करते.
तर एका साईडला मी आता सुरमई फ्राय करायला ठेवली. हे बघ, टिंग 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 आधीच ना. तर आता मी एका साईडला सुरमई फ्राय आणि एका साईडला कोळंबीचा रस्सा बनवायला घेतलेला आहे. रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे. हे बघा, मस्त मंद ज्योतीवर सुरमई फ्राय होते आपली आणि इकडे कोळंबीचा रस्सा उकळतो. हा हा, खतरो के खिलाडी हे हा. आणि मच्छी होते तोपर्यंत मी सगळं किचन क्लीन करून घेतले. आणि इथे आपली मच्छी होते, कोळंबी पापलेट.